श्री स्वामी समर्थ. तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण बनवला होता इन्स्टंट असा ढोकळा. बेसनच्या पिठाचा ढोकळा बनवला होता. इथे मी 1.25 ग्लास पाणी घेतले, त्याच्यामध्ये थोडीशी हळद, थोडं मीठ आणि थोडी साखर टाकून चांगलं असं मिक्स करून घेतलं आणि त्याच्यामध्ये बेसन पीठ ॲड करत गेले. जेवढं बेसन पीठ बसेल तेवढं त्याच्यामध्ये मी भिजवून घेतलं होतं. कन्सिस्टन्सी त्याची ते तुम्ही बघू शकता कशी असायला पाहिजे. त्यानंतर मला थोडंसं वाटलं की कमी पडलं आहे म्हणून मी अजून थोडंसं ॲड केलं आणि ह्याच्यामध्ये मी थोडासा ट्विस्ट दिला होता. त्याच्यामध्ये मी थोडं बारीक चिरलेली हिरवी मिरची, चिली फ्लेक्स, ऑर्गॅनो आणि बारीक चिरलेला लसूण टाकला होता. तुम्हाला जर हवं असेल तर त्याच्यामध्ये मीठ तुम्ही इथे ॲड करू शकता, कारण थोडंसं मी नंतर बेसन ॲड केलं होतं. त्याच्यानंतर हे सगळं चांगलं मिक्स करून घेतलं आणि ते मी तोपर्यंत एक कुकरचा जो आपला टीन होता त्याला तेल लावून घेतलं होतं. आपलं पीठ रेडी झालं होतं. त्याच्यामध्ये थोडासा सोडा आणि एक अर्धा चम्मच मी बेकिंग पावडर टाकून त्याच्यामध्ये ॲक्टिवेट करण्यासाठी थोडंसं पाणी टाकलं आणि मस्त हे एकजीव करून घेतलं. इथे आपलं मिश्रण मस्त असं फसफसलेलं आहे, तुम्हाला दिसतच असेल. इकडे मी गॅसवर ऑलरेडी एक भांडं तापत ठेवलं होतं. त्याच्यामध्ये पाणी ठेवून त्याला 5 मिनिट मी ते पाणी ते चांगलं उकळू दिलं होतं. त्याच्यानंतर आपण हे जे मिश्रण आहे ते आपल्या कुकरच्या टीनमध्ये ट्रान्सफर करून घेतलं, टॅप करून घेतलं आणि हे टीन आहे ते मी आता त्या उकळलेल्या पाण्यामध्ये ठेवून दिलं. आता ह्याच्या पण 10 ते 15 मिनटं वाट बघायची. चांगलं असं मस्त फुलतं ते. त्यानंतर चाकू किंवा टूथपिकच्या साहाय्याने चेक करायचं बनलं आहे की नाही. इथे आपला चाकू आहे तो एकदम क्लीन असा बाहेर आला आहे, म्हणजे आपला ढोकळा आहे तो रेडी आहे. आता ढोकळ्याचे मस्त असे छोटे छोटे पीस तयार करून घ्यायचे आणि इथे तुम्ही बघू शकता आपला ढोकळा असा मस्त स्पॉन्जी बनला आहे. दिसत असेल तुम्हाला, मस्त असा स्पंजसारखा फुगतो. आता आपण फोडणीची तयारी करूया. इथे मी एका तव्यामध्ये तेल घेतलं आहे, त्याच्यामध्ये थोडी मोहरी टाकले, थोड्या मिरच्या बारीक चिरून टाकल्यात, आपले जे पांढरे तीळ असतात ते टाकलेत, मीठ, पाणी आणि साखर हे मिश्रण चांगलं असं एकजीव करून घेतलं आणि त्याच्यानंतर ह्याची आपण त्या ढोकळ्यावरती मस्त अशी फोडणी घालून घेतले आणि आपला ढोकळा खाण्यासाठी रेडी झाला आहे. ते बघा खूप मस्त झाला आहे. तुम्ही पण एकदा बनवून बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब मात्र आठवणीनं करा. बघू आता अंशू काय म्हणते ते. अंशू बोलते छान झालं आहे आई, छान झालं आहे आई. पण एकदम मोठा बाईट आहे त्यामुळे तिला काही बोलता येत नव्हतं. मग ती फक्त सांगत होती की छान झालं आहे. प्लीज एकदा सबस्क्राईब करा. धन्यवाद.